नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय श्रीराम मित्रांनो. तर आज आम्ही रात्री निघतो आहे मुंबईला. पालखीचा प्रोग्राम आहे आमचा. तर आता मी इकडे आमच्या प्रॅक्टिसच्या ठिकाणी आलेलो आहे. आता तिथं प्रॅक्टिस पण आहे आणि आमचं सामान कलेक्शन पण घ्यायचं आहे. तर तिथून मी निघतो. चला मग आता प्रॅक्टिस वगैरे करतो मी आणि मग तिकडून निघतो मी आपलं घरी जायला. आणि रात्री 11 वाजता आम्हाला ट्रेन आहे. चला तर आता आम्ही प्रॅक्टिस सुरू करतो आहे. तर आता प्रॅक्टिस झाल्यानंतर मग आम्ही तयारी करू घरी जायची. आता इथं आमची प्रॅक्टिस झालेली आहे. आता मी इकडून जातो आहे घरी, तयारी वगैरे करतो आणि 11 वाजता आम्हाला स्टेशनला पोहोचायचं. चला गाईज मग कसं सामान घेऊन चाललाय. आता सामान फ्लॅटवर चाललो आम्ही भाऊच्या. गाईज आता मी घरून निघालेलो आहे. आता माझे वडील सोडतात स्टेशनला आणि सगळे तिथं जमतील आणि मग आम्ही 11:15 वाजता आम्हाला गाडी आहे. 11:15 वाजता मग आम्ही रेल्वेमध्ये बसू. चला आणि पालखीचा प्रोग्राम कसा होतो तो बघूया. आणि आमच्याकडे बरेचसा सामान आमच्याकडे आहेत. आमच्याकडे नाटकाचा, तर त्याच्यामुळे पण आम्हाला बघू आता शूट करता येईल तसं. आणि बऱ्याचशा काही गोष्टी अजून नाटकाच्या वेळेस शूट मला कधी कोणाकडे देता आला तर बघेल, पण काय पॉसिबल होणार नाही. पण बघू जो पे असेल तो पण जे आहे ते त्यांच्याकडे प्रत्येक जबाबदारी सोपवलेली. त्याच्यामुळे मी बघतो, प्रयत्न करतो मी काही. ठीक आहे, कंटिन्यू करा ब्लॉग. चलो काही आता आम्ही इथं प्लॅटफॉर्मवर चाललो आहे आणि इकडे नाही आता पण ते तिकडे गप्पा मारताय, ते मागे थांबले. आम्ही पहिले बाकीचे वरती जातो, परत खाली सामान घ्यायचं आहे. आता इथं बाकीचे ऑलरेडी आलेले आहेत आमची परिवर्तनची टीम. आता आम्ही थोडे लेट जातो आहे. सगळे सोबत तिकडे थांबलेले होते. गाड्या कंटिन्यू येत आहे, गर्दी पण आहे. आता गाडीत बसूया आम्ही. हे बघा आमचं सामान इथं आहे सर, आणि इकडे आमचे सर आलेले आहेत. आता हे बघा, आणि एवढा सामान येते. आता एवढा घेऊन जाऊ. हे बघा चर्चा, इकडे परिवर्तनचे मेंबर आलेले आमचे. आणि हा येता गणेश हवा आमचा सामान वाहू. आमचा हमाली हा पहा, डायरेक्ट 2 हे टोकडे घेऊन उभा आहे तो. ही आमची गाडी आलेली आता अमरावती मुंबई. त्या गाडीत बसतो आम्ही इथं बसलेलं आहे सीटवर. आता थोड्या वेळात आम्ही झोपू. चलो गाईस. आता आम्ही मुंबईत पोहोचलेलो, इथं दादरला उतरतोय. आता आम्ही इथं दादरला उतरलेलो आहे. आता एवढे आता सगळे बाकीचे टीम आलेली परिवर्तनची. खूप सकाळी सकाळी खूप गर्दी आहे. मुंबई येता राहणारच आहे. आता सगळे एका ठिकाणी जमा होते, मग निघू इथून. आता डायरेक्ट हॉटेलकडे जातो पहिले आम्ही, फ्रेश वगैरे व्हायला. आता इथं नाट्य मंदिराजवळ आलेलो आहे. इथं टॅक्सीमध्ये सामान ठेवलं आम्ही. आणि आता सगळेजण बाकीचे पायपे येत आहेत. बघू त्यांचा वेट करून सामान असलो इथून. आता आम्ही चहा पिली. आता आपल्या भाऊने परत एकदा चहा घेतली. कट घेतो म्हणे मी एकदा चहाचा. आणि त्याला जास्त ट्रेस झालेला आहे. तो लाईटवाला माणूस आहे ना आमचा, त्याच्यामुळे. आणि बाकीची टीम गेली पुढे नाट्यगृहाकडे. तिथंच हॉटेल पण आहे आणि प्रोग्राम पण आहे आमचा. तर तिथंच आता मुक्कामी करू थोडा वेळ. आम्ही मुक्काम करू. हां, मुक्काम करू आणि फ्रेश वगैरे हो. बघू आता कुठे फिरायला जाता येत का, तेव्हा टाईम पाहिजे आम्हाला. तर कंटिन्यू करा ब्लॉग तुम्ही. चलो गाईस. इथं हॉलला कॅन्टीनला आलो आहे आम्ही. खाली आम्ही रूम आहे, इकडे पण रूम आहे आमच्या. आता इथं आम्ही शोधतोय काहीतरी, बघू.
तर इथं सकाळच्या प्रोग्रामचं तयारी चालू आहे. सकाळी एक नाटक आहे आणि आमचं 4 वाजता आहे. आता आहे ते चेतन दादा आहे, भूषण दादा आहे, बाकीची पूर्ण त्यांची टीम आहे. ते इथं पूर्ण सेट वगैरे करतायत. आता लाईट्स वगैरे ॲडजस्ट करताय आणि इथं क्लिनिंग पण चालू आहे. हे भूषण दादा आहे, इथं लाईट्स करतात भूषण दादा. आणि इथं हे महादेव नाटक आणि आपण कर्ण नाटकला पण पाहिलं असेल, यांची भेट झालेली होती. आता परत तिसऱ्यांदा भेट आहे आमची आणि इथे पूर्ण स्टेजची पूर्ण अरेंजमेंट चालू आहे. आम्ही नंतर बोलू, आता भूषणदादा थोडं कामात आहे, तर नंतर बोलूया आपण भूषणदादाशी. इथं नाश्ता करायला आलो आहे मी. आता इथंच नाश्ता वगैरे ठेवलेला आहे, तर इथं आम्ही सगळे नाश्ता करतो आहे. आता आम्ही इकडे फ्रेश व्हायला जातो आहे हॉटेलला. आता इथून परत नाट्यगृहामध्ये जातो आहे. फ्रेश वगैरे झालो मी हॉटेलला. आता इथून तिकडे जातो आहे नाट्यगृहामध्ये. इथून नाट्यगृहातून निघालो, बॅग वगैरे ठेवली मी. आता इथून दादर चौपाटीला जातो आहे आम्ही. थोडा वेळा आम्ही गणेश आणि मी जातो आहे. टॅक्सी शोधतो पण टॅक्सी काय भेटत नाही, तर पायी जातो. 1-1.5 किलोमीटर आहे काहीतरी. चला, आता दादर चौपाटी काही म्हणजे काहीतरी 100-200 मीटरवरच आहे. आता तिथं पोहोचतो आम्ही. आणि आता इथं शिवाजी पार्क जवळ आलेलो आहे आम्ही. हे बघा इथं मागच्या साईडला इथं आहे ना, हे शिवाजी पार्क आहे. आणि इकडे दादर चौपाटीकडे जातो आहे आम्ही. सगळं इथं लोकेशनवरच फिरायला लागतं आणि टॅक्सीचा थोडा प्रॉब्लेम येतो इथे, पण ठीक आहे, पायी फिरायला काही प्रॉब्लेम नाही आहे. In 300 meters, turn left after Axis Bank branch onto Old Cadell Road, Swatantraya Veer Savarkar Road. चालत जावं लागतंय. ठीक आहे, कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग. इथं दादर चौपाटीला आलेलो आहे आता आम्ही. मला बघूया दादर चौपाटीला फर्स्ट टाइम. बघूया कसं वाटतं आता इकडे. इथं दादर चौपाटीला आलेलो आहे वरती. या इकडे समुद्र आहे पूर्ण. आता इथे आम्ही चौपाटीजवळ आलेलो आहे. हा इथं खाली मस्त बीच. थोडंसं माती नाही आहे, म्हणजे माती आहे, पाणी नाही आहे एवढं. पाणी असं वाहत आहे लाटांसोबत आणि लय भारी वाटतं इथून. एकदम सायलेन्स आणि समोर एकदम व्ह्यू दिसतोय. ब्रिज आहे, बिल्डिंग्स आहे आणि विशाल काय इकडे समुद्र आहे एकदम. आता इथून फोटो वगैरे काढले आम्ही. आता त्या साईडला बीचवर जातो खाली ग्राउंडला. आता ग्राउंडला बघूया अजून फोटो कसे येतात. आणि फोटो वगैरे काढत होतो, जास्त शूट नाही केला मी. चलो, आता इथं बीचवर आलेलो आहे. तिथं वरच्या पॉईंटला पण होतो, फोटो वगैरे काढले. आता इथं समुद्राकडे आलेलो आम्ही. लय भारी वाटतं बीचवर. खूप वर्षानंतर आलो मी बीचवर. बाकी कोकणला गोवा वगैरे झालेलं आहे, तरी पण आता खूप वर्षांनी बीचवर आलो ना, त्याच्यामुळे अशी समुद्राची फील लय भारी येते बीचमध्ये. आता फोटो वगैरे इथं पण काढतो. तर चलो, कंटिन्यू करा ब्लॉग. आणि आमचा प्रोग्राम पण संध्याकाळी 4 वाजता आता. म्हटलं चला फिरूया आज. म्हटलं की मुंबईमध्ये आलेलो आहे, तर बघू कुठे कुठे फिरता येईल. फोन आला की लगेच जाऊ मग तिकडे नाट्यगृहामध्ये. इथून आम्ही बीचवरनं फोटो वगैरे काढलेले आहे गणेश आणि मीने. आणि इथं आता अजय पाटील आला आहे, तो त्याला लोकेशन फोनवर सांगत आलो आम्ही डायरेक्ट. हां, कोणत्या सेतूवर ना? दादरच्या सेतूवर. हां, दादरच्या सेतूवरनं जातो. ह्या भाऊला काही लोकेशन धड माहीत नाही, पण हा बघा आता कसा आला. अजून तो काय ते लोकेशन मी माहीत नाही. हां बोल. हे बा, आता इथून बीचवरनं निघालेलो आम्ही. आता आम्ही तिकडे नाट्यगृहामध्ये जातो. 4 वाजता प्रोग्राम आहे ना, तर आता त्याची पण तयारी करावं लागेल. आता अजय भाऊ पण आले होते. अजय भाऊंचे बी फोटो काढले. त्यांना बी काय राग बिग नाही दिला. बरोबर आहे की नाही अजय भाऊ? राग आला होता. त्यांनी लोकेशन सापडत नव्हतं. सांगता मला आले होते. नाही सांगून आले होते. नाही न सांगता आले होते. ठीक आहे, हा म्हणून नाही. तर त्याच्यामुळे आम्ही आता बघा इथं परत या ठिकाणी म्हणतोय उद्यानमध्ये, जिथं आम्ही परत आलो होतो ना, तिथं उद्यानमध्ये जातो आहे. वरतूनच्या साईडने फोटो काढू आणि मग नाट्यगृहात जाऊ. आणि या भाऊचे फोन चालू काय माहिती. तर ठीक आहे, कंटिन्यू करू आपण ब्लॉग. नाट्यगृहामध्ये गेल्यावर पाहू काय कंडिशन आहे.
इथं छत्रपती शिवाजी पार्क जवळून निघालेलो आहे आम्ही आणि इकडून आता नाट्यगृहामध्ये जातो आम्ही. या भाऊंनी बी फोटो काढले. काय प्यायचं काय भेटलं नाही. अजय भाऊ प्रत्येक व्हिडिओमध्ये अजय भाऊ येतोय जरा. अजय भाऊ फेमस आहे. काही बी झालं की अजय भाऊला फोटो काढले. मी ना थोडी तुम्ही बी काढले फोटो. नाही अजय भाऊने जास्त काढले. काढले फोटो, यांनीच काढले फोटो. आता माझं नाव पुढे कपवत आहे. अजय भाऊ आपण एकदा रिटर्न घेऊ याच्यात. आता आमचे गणेश दादा आम्हाला छानपैकी नाश्ता खाऊ घालणार आहेत. हो, त्यासाठी आम्ही चाललो आहोत. स्पेशल पार्टी आमचं सिक्रेट आहे, त्याच्यामुळे तो पार्टी देतोय आम्हाला. आणि ज्याला कोणाला पार्टी पाहिजे असेल तो गणेश कडून घेऊन घ्यावी. गणेशच्या आता इथं सेट लावणं चालू आहे मित्रांनो. आम्ही इथून धावपळत करत आलोय. आमची जेवण वगैरे झालेले आहे आता सर्वांची. आता आम्ही तयारी वगैरे करतो आता. Now you have to just submit your one question paper and summary. बाप काका मला काका म्हणतोय, मी अजून तरुण आहे. अहो म्हणजे आज ओल्या कपड्याविषयी झोपावे लागणार. तरी मी इथं इंटरवल झालेला आहे आमचा. 10 मिनिटाचा ब्रेक आहे आणि जो काही शूट झालेला असेल तो मी ॲड करेन. आणि आता थोड्यात लगेच सीन चालू होतोय. तर चलो गाईस, कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग. अरे बुवा बस खाली. बाय 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 कश्यपाई आमच्या पहिल्यामध्ये येते आणते. अरे कश्यपाई हा, कश्यपाई हा. अरे या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय त्या विठुरायाकडे असा आशीर्वाद मागतायत की मला दासीचा दास करून ठेव. कोणाचा दास करून ठेव? अहो दासीचा दास करून ठेव. काकाच्या दुकानावर बरीचशी मंडळी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. कुठून आली एक सगळी मंडळी? की नाही पूछे तू? अहो तुम्हालाच विचारतोय, ही सगळी मंडळी कुठून आली? वराड. धावा म्हणजे काय? अहो धावा म्हणजे तुकाराम महाराजांना पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसला आणि पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीनं माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी. विठ्ठल 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 आमचा प्रोग्राम संपलेला आहे. आता आम्ही इथं कपडे वगैरे चेंज करतो आणि मग जाऊ आता जेवणाला थोड्या वेळात. आणि आम्हाला आजच रात्री निघायचं आहे. इथं पूर्ण तिसरा नाटक आहे आजचं. त्याचा सेट लावणं चालू आहे आणि आम्ही सगळे इथं टोटल. तर आता कंटिन्यू करा गाईस. सर पण आलेले आहेत. आता ते 15-20 दिवसा पहिले जळगावला येऊन गेले. त्यांचा पण प्रोग्राम होता जळगावला. आणि मी पण परिवर्तनमध्ये पालखी नाटकामध्ये आमचा 4था पास. तर तुम्हाला कसं वाटलं? फार उत्तम प्रयोग झाला. ज्यांनी कोणी हे नाटक लिहिलं फार अप्रतिम लिहिलं आणि दिग्दर्शन फार तसंच उत्तम केलं. नक्कीच आता परत कधी आता कोलकात्याला 14 तारखेला ह्यांचं कोलकात्याला आहे. कुठे काही नाही, कोलकात्याचं लोकेशन माहिती आहे. अच्छा कोलकात्याला लागणार आहे पालखी. यस, नक्की बघा, तुम्हाला फार आवडेल आणि वारीत गेल्याचा अनुभव नक्की येईल. हे मारामारी करताय बाई. यांचं काय चालू काय समजा. डायरेक्ट भावाभावांची भांडणं चालू आहे. ए वा डायरेक्ट भावाभावांची भांडणं आहे. दागडो
दांगडो डायरेक्ट भावांचं दांगडो आहे. आता इकडे दुसरं नाटक आहे आमच्या नंतर ते जे पण सुरू झालंय ते. आता इतका सारा सामान आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे जास्त शूट करता येणार नाही मला. सारा सामान आहे, न्यायला 3च जण आहे आम्ही, काय समजत नाही काय करायचं. बघू आता, मला तर काही शूट जास्त करता येणार आणि ट्रेनमध्ये बसल्यावरच करावं लागेल डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही ठाण्याला आलो आहे. ठाण्यावरनं आम्हाला गाडी आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा, आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. आणि माझी आता ब्लॉग करायची काही इच्छा नाही आहे, पूर्ण थकलेलो आहे आणि सामान पण खूप आहे त्याच्यामुळे. तर चलो बाय गाईज. आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि भरपूर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. बाय.